नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ग्रुप सी 2026 एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, निवड पद्धत कशी असणार आहे, अभ्यास पद्धत कशी असणार आहे आणि विषय कोणते किती मार्क्ससाठी असतात, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजूनपर्यंत एमपीएससीने ज्या सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससीच्या अखत्यारीत आलेल्या आहेत त्याबद्दल ऑथराईज असं काही नोटिफिकेशन दिलेलं नाहीये. पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर एमपीएससी ऑलरेडी आतापर्यंत ज्या ग्रुप सीच्या एक्झाम घेत आलेली आहे त्याचा एक्झाम पॅटर्न आम्हाला थोडक्यात सांगा. सो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं ग्रुप बी आणि सी च्या सगळ्या एक्झामसाठी पूर्व प्लस मुख्यची पण बॅच आणि फक्त पूर्वची पण बॅच आहे. ज्यांना सरळ सेवेच्या ग्रुप सीचा अभ्यास करायचा आहे त्यांना मी सजेशन दिली की तुम्ही सध्या एमपीएससीच्या या पॅटर्ननुसार पूर्व परीक्षेचा अभ्यास स्टार्ट करा. कारण वेळ आहे आपल्याकडे, एक महिना. एका महिना वाया घालवण्यापेक्षा एमपीएससीच्या पॅटर्ननुसार अभ्यासाला लागा. ह्या बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारी टीम आहे, एमपीएससीची टीम आहे, जी की तुम्हाला इथे पूर्ण सिलेबस शिकवते. बघा, ही धुरंधरची टीम आहे पूर्ण, ज्यामध्ये या सगळ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रात नावाजलेली टीम आहे. जसं की अभिजित राठोड सर तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी शिकवतात, परशुराम सर सुद्धा पॉलिटी शिकवतात. यांचे लेक्चर एकदा बघा, तुम्हाला बाकी कुठेच जायची गरज नाही पडणार. टू द पॉईंट लगेच दिमागमध्ये जाणार आहे. सेम तुम्हाला इतिहास जर अवघड वाटत असेल तर तुम्ही दीप्ती नायर मॅडमचं लेक्चर बघा. सणावळ्या कशा लक्षात ठेवायच्या, सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, यांचं लेक्चर बघितल्या लगेच कळतं आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इंटरेस्ट येईल असं आहे. सायन्स आवड वाटतंय, राजस्थानचं लेक्चर बघा. सायन्स नसेल बॅकग्राऊंड तुमचं तरी तुम्हाला सायन्स आवडायला लागेल. गणित आणि बुद्धिमत्ता मकरंद सर आणि किरण सर आहे. एवढं बघितलं तर गणिताची भीतीच तुमची पळून जाणार आहे. इकॉनॉमिक्स थोडा किचकट आहे, तो तुम्हाला प्रत्येक सर अतिशय व्यवस्थित समजून सांगू शकता. इंग्लिशची भीती असेल तर बोडके सरांचं लेक्चर एकदाच बघा, परत परत बघायची गरज नाही आणि परत विषयाचा अभ्यास करायची गरज नाही. वन स्टॉप सोल्युशन आहे. मराठीला पैकीच्या पैकी मार्क हवे असेल तर विजय सरांचं लेक्चर एकदा बघा, तुम्हाला टू द पॉईंट सांगणार आहे. त्यानंतर जॉग्राफी पूर्ण भारतात फिरून आणतात, महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा फिरून आणतात अशी सर आहे. आपले साळुंगे सर आहे आणि अनमोल वाणी अमोल गाडेकर सर, ज्यांना करंटची भीती वाटत असेल ना त्यांनी करंटचं दररोजचं लेक्चर आज सकाळी त्यांचं लेक्चर बघावं, तुम्हाला करंटची भीती पडून जाईल. बाकी इतर ठिकाणी मी आहेच तुम्हाला गायडन्स करतो. सो ही धुरंधरची टीम युट्यूबला अवेलेबल आहे, एकदा चेक करून घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. गट क मध्ये जर बघितलं आपण, जसं की 26 मी तुमच्या समोर ठेवलं बघा, 26 गट क संयुक्त परीक्षा, ज्यामध्ये पूर्व परीक्षा पण असते आणि मुख्य परीक्षा पण असते. मग पूर्व परीक्षा जर विचार केला कोणत्या पदांसाठी सध्या एमपीएससी एक्झाम घेत आलेली आहे, तर त्यामध्ये उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल ऑफिसर आहे, दुय्यम निरीक्षक ज्याला आपण एक्साइज पीएसआय म्हणतो, तिसरं टेक्निकल सहाय्यक असिस्टंट तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट, बेलीफ व लिपिक टंकलेखक आणि एएमव्हीआय आरटीओ म्हणतो आपण त्याला, ही एक्झाम आहे. जसं की ह्या वर्षीचं नोटिफिकेशन मार्च मध्ये येणं अपेक्षित होतं, पण एमपीएससीचा नवीन जीआर आल्यामुळे हे पोस्टपोन झालेलं आहे. 12 जुलैला पूर्व परीक्षेची एक्झाम अपेक्षित होती, पण ही एक्झाम सुद्धा पोस्टपोन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. मुख्य परीक्षा तुम्हाला सेम पदांसाठी सेपरेट म्हणजे ह्या 5 एवढ्या पदांसाठी एकत्र होते, फक्त एकच एएमव्हीआय ची मुख्य परीक्षा वेगळी होत असते. टेक्निकल सब्जेक्ट त्यांना असतात. आता आपण बघूया की पूर्व परीक्षेला कसा असतो सिलेबस. तत्पूर्वी यांचे तुम्ही मानधन पण बघू वेतन बघू शकता, पे मॅट्रिक्स बघा. उद्योग निरीक्षक S13 35,400 बसून 1,12,400 जवळपास इथे मिळू शकता 45-50 हजारापर्यंत सॅलरी ह्या पदासाठी आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, याला S12 म्हणजे 45 हजारापर्यंत सॅलरी आहे. टेक्निकल सहाय्यक त्याला आपण S10 म्हणतो, 35 हजारापर्यंत सॅलरी. कर सहाय्यक सुद्धा S8 आहे, 35 हजारापर्यंत सॅलरी आहे. लिपिक टंकलेखक या पदासाठी S6 म्हणजे जवळपास 30 हजारापर्यंत सॅलरी आहे आणि एएमव्हीआयला S14 जवळपास इथे 50 हजारापर्यंत सॅलरी आहे. तो हे नियुक्तीचं ठिकाण आहे आणि त्यांना उच्च पदावर पदोन्नती पण होत असते. या पदांसाठी आतापर्यंत एमपीएससी ही ग्रुप सी ची एक्झाम घेत आलेली आहे. याचा पॅटर्न कसा आहे, वयोमर्यादा कशी असते, तर ओपन जर असाल तुम्हाला तर बघा, ओपन साठी कमीत कमी वय तुम्हाला एवढं असं लागतं प्रत्येक पदानुसार. बघा साधारणतः 18-19 पकडा तुम्ही. ओपन असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत आहे. कॅटेगरीत असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला इथे ग्रुप सी ला फॉर्म भरता येणार आहे. ग्रुप सी मध्ये तुम्ही जर बघितलं, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीवर अंशकालीन, माजी सैनिक, प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांना इथे वयामध्ये सवलत आहे, फी मध्ये पण सवलत असणार आहे. आता बघूया पुढे. गट क ची पूर्व परीक्षा जी असते 100 मार्कांची, मुख्य परीक्षा असते 400 गुणांची. फायनल सिलेक्शन जे होतं ते 400 मार्कांवरती. पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग व्हावं लागते, किंवा क्वालिफाय म्हणणार त्याला, तुम्हाला कट ऑफ मध्ये इथे यावं लागतं, किंवा ही चाळणी परीक्षा आहे ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. हिचे मार्क फायनल मध्ये पकडत नाही. फायनल 400 मार्कांवरती तुमची निवड होत असते. आता बघूया मग पूर्व परीक्षेचा पहिला जो पेपर असतो, पूर्व परीक्षेचा एकच पेपर आहे, त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम पण आहे. म्हणजे 5 प्रश्न असतील तुमचे, 5 पैकी 4 1/4 म्हणजे काय,
पाच प्रश्नांपैकी एक बरोबर आहे, 4 चुकले तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. 1/4 निगेटिव्ह आपण त्याला म्हणतो. ओके, सो अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग पूर्व परीक्षेला पण आहे, मुख्य परीक्षेला पण आहे. मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला विषय किती आहे, तर 8 विषय, ज्यामध्ये बघा इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, करंट आहे, राज्यशास्त्र, पॉलिटी, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी आहे. आणि साधारणतः त्यांचा डिटेलमध्ये एका लाईनमध्ये सिलेबस आहे. आता यावरती प्रश्न कसे येतात, तर प्रश्न संख्या 2024 तुमच्या समोर आहे. इतिहास आणि भूगोलला 10 प्रश्न 10 मार्कांसाठी विचारले गेलेले आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळे उरलेले विषय जे आहेत ना 4, कोणकोणते, इकॉनॉमिक्स, करंट, पॉलिटी आणि सायन्स, 15 प्रश्न 15 मार्कांसाठी आहे. आणि लास्ट अंकगणित, बुद्धिमत्ता दोघे मिळून 20 प्रश्न 20 मार्कांसाठी आहे. असे तुम्हाला प्रश्न विचारतात बघा. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे. आणि तुम्हाला एका तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. एका प्रश्नाला साधारणतः 36 सेकंद तुम्हाला वेळ मिळतो. म्हणजे इथे टाइम मॅनेजमेंट पण तुम्हाला करावं लागणार. एमपीएससी करायला लावते. सरळ सेवेच्या ज्या एक्झाम ग्रुप्सचे होतात त्यावेळेस काय होतं, तुम्हाला एका प्रश्न सोडवायला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ होता. पण इथे तसं आहे का, नाही. एमपीएससी तुम्हाला इथे म्हणजे थोडं कन्फ्युज पण करते. प्रश्न लेंदी असतात, ऑप्शन 4 असतात. प्रश्न वाचून ऑप्शन वाचायचं म्हटलं तर वेळ पण खूप जातो. मग टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. 36 सेकंदात प्रश्न वाचला पाहिजे, समजला पाहिजे, उत्तर पण समजलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नुसार करावं लागणार आहे. सो अशी झाली पूर्व परीक्षा. मग पूर्व परीक्षा झाल्यानंतर निवड पद्धत जी होते, पूर्व परीक्षेतून किती उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र होतात, सगळे जातात का, नाही. पूर्व परीक्षेला लाखो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी फॉर्म भरतात. मुख्य परीक्षेला लिमिटेड आहे. उदाहरण घेतलं मी की सपोज क्लर्क हे पद आहे आणि क्लर्क ह्या पदासाठी फॉर एक्झाम्पल 100 जागा आहेत. मग 100 जागांसाठी सपोज 10,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तर 10,000 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. मग पूर्वमधून मुख्य परीक्षेला किती उमेदवार जातील, तर मुख्यला जाताना प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेला जातात. सपोज एसटीला 10 जागा आहेत, 10च्या 12 पट. सपोज ओबीसीला 4 जागा आहेत, 4च्या 12 पट. असे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेला जातात. मग 12 पटचा विचार केला तर 10,000 फॉर्म भरले, 100 जागा आहे, 100च्या 12 पट विचार केला तर फक्त 1200 विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात. त्या कॅटेगरीनुसार जातात. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे. मग मुख्य परीक्षेला आलेत की मुख्य परीक्षा आता महत्वाची आहे. आता पूर्व परीक्षेला जे आलेच नाही मुख्य परीक्षेला, त्यांनी पुढच्या वर्षी परत पहिल्यापासून तयारी करावी. त्यांचा विचार फक्त मुख्यला होणार नाही. आता लक्षात. आता मुख्य परीक्षा कशी असते, तर प्रश्नपत्रिका 2 असतात. 2 प्रश्नपत्रिका याप्रमाणे असतात बघा. पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क, एकूण 400 मार्कांची मुख्य परीक्षा एकाच दिवशी दोन्ही पेपर होत असतात. यामध्ये बघा पेपर 1 जो आहे तो मराठी आणि इंग्रजी लँग्वेज आहे. तुम्हाला इथे 50 प्रश्न 100 मार्कांना, म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहे, 2 मार्क आहे. मराठी 12वी दर्जा आहे आणि इंग्लिश पदवी दर्जाचा आहे. माध्यम मराठीचं मराठी, इंग्लिशमध्ये 1 तास वेळ मिळतो. म्हणजे परत इथे पण 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे असतात. 200 मार्कांचे आहे बघा. हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय एमसीक्यू, याला पण निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. एका मिनिटात म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद तुम्हाला वेळ मिळतो. दुसरा जो पेपर आहे तो एकाच दिवशी असतो, 2 तासाच्या गॅपने. सामान्य अध्ययन, बुद्धिमापन चाचणी असे 100 प्रश्न 200 मार्कांना, पदवीपर्यंत दर्जा आहे. मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमामध्ये क्वेश्चन्स असतात एका तासामध्ये, म्हणजे 36 सेकंदात एक प्रश्न, एमसीक्यू पॅटर्न आहे. आता यामध्ये थोडं डिटेलमध्ये गेलो आपण तर बघा ही एक्झाम तुमची 1/4 निगेटिव्ह मार्किंग ॲज इट इज आहे पूर्व परीक्षा सारखी. आणि जी मुख्य परीक्षा असते तुमचा पहिला पेपर, ज्यामध्ये बघा मराठी आणि इंग्लिश आहे. जसं की मराठीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं हे सगळं डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला हे डिटेल्स टॉपिक विचारले जातात. हा जरा पहिला पेपर. दुसरा पेपरमध्ये बघा काय काय. दुसरा पेपर सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलन, जे की तुम्हाला पूर्वला पण होतं. चालू घडामोडी, जे की तुम्हाला पूर्वला होतं. अंकगणित सांख्यिकी पूर्वला पण होतं. माहितीचा अधिकार आणि अधिनियम, जे पूर्वला नव्हतं, हे सेपरेट आहे. त्यानंतर 5वा घटक यामध्ये आहे पॉलिटी, जे की पूर्वला पण होतं. त्यानंतर इतिहास, जो की पूर्वला होता. भूगोल, जो की पूर्वला पण होता. पर्यावरण, जो की पूर्वला नव्हता. त्यानंतर 8वा घटक आहे सामान्य विज्ञान तंत्रज्ञान, थोडा डिटेल्समध्ये, पूर्वला थोडा कमी, मुख्यला थोडा जास्त असतो. इकॉनॉमिक्स पूर्वला कमी, मुख्यला जास्त आहे. इकॉनॉमिक्स नंतर बस हे 9 घटक तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये अभ्यासायचे. आता यामध्ये अभ्यास करत असताना पूर्व आणि मुख्यमध्ये कॉमन घटक आहे. फक्त मुख्य परीक्षेचा पहिला जो पेपर आहे मराठी इंग्लिशचा तो वेगळा आहे, पूर्णतः वेगळा आहे. पण पूर्व परीक्षेतला पेपर आणि मुख्यचा दुसरा पेपर यामध्ये बरेचसे घटक कॉमन आहे. 80% सिलेबस कॉमन आहे. थोडा डिटेल्समध्ये मेन्समध्ये जावं लागतं. सो अशा पद्धतीने ही मेन्स दिल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन होतं ते कसं होतं, तर पूर्व परीक्षेचे मार्क फायनलमध्ये पकडतात का, तर पकडत नाही.
पूर्वपरीक्षेला किती मार्क्स मिळवायला हवेत? मग बघा, पूर्वपरीक्षा 100 मार्कांची आहे. कट ऑफ मार्क्स साधारणतः आतापर्यंत आपण जर बघितलं मागे की पूर्वमधून मुख्य झाला किती मार्क सर मला पाहिजे, तर ऍटलिस्ट तुम्हाला 55 ते 60 मार्क जर 100 पैकी पडले तर हे शुअर मार्क आहे, तुम्हाला मेन्सला घेऊन जाणार आहे. सो आतापासून अभ्यास करताना टार्गेट ठेवायचे 55-60% मार्क मला पडलेच पाहिजे. पूर्वपरीक्षा अभ्यास कधी सुरुवात करावी? तर आता लगेच सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही बेसिक पुस्तके वाचावी का? तर यस, बेसिक पुस्तकं वाचावी, पण एक्झामच्या सरता 6 महिने अगोदर तुमच्याकडे वेळ असेल तर बेसिक वाचावी. अदरवाईज तुम्हाला डायरेक्ट रेफरन्स बुक मी तुम्हाला वाचायला सांगेल. स्पर्धा किती आहे? तर एका जागेसाठी 200 विद्यार्थी फॉर्म भरतात. पूर्व नंतर मुख्य किती दिवसांनी होते? तर 4 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होते. मग पूर्वचा अभ्यास तुम्ही करता म्हणजेच काय, मुख्यच्या दुसऱ्या पेपरचा अभ्यास झाला असतो. 4 महिन्याचा डिफरन्स असतो. मुख्यचा पहिल्या पेपरचा अभ्यास मराठी इंग्लिशचा होऊ शकतो. सो इथे ड्युरेशन जो मिळतो मुख्यला, इथे सफिशियंट आहे, मराठी इंग्लिशचा अभ्यास तुमचा होऊ शकतो. सो आतापासून तुम्ही जर अभ्यास केला तर जे विषय तुम्हाला एमपीएससी मध्ये इतरही एक्झामला बघायला मिळतात, सरळ सेवेच्या, ग्रुप सीच्या, ग्रुप बीच्या, ग्रुप अच्या, ते सगळे विषय इथे फक्त आवाका हा वेगळा आहे, वेटेज हा वेगळा आहे. तो हा अंदाज तुम्हाला आला असेल आता की एमपीएससी कोणत्या विषयांवर आधारित ग्रुप सी ची एक्झाम घेत असते. आता जेवढ्या सरळ सेवेच्या एक्झाम ग्रुप सी मध्ये एमपीएससी मध्ये वर्ग झाल्या याबद्दल एमपीएससी अपडेट देईलच. सध्या तरी लक्षात घ्या, आतापर्यंत एमपीएससी ग्रुप सीच्या एक्झाम कशा पद्धतीने घेत होती, त्यानुसार तुम्ही अभ्यासाला थोडंसं दिशा तुम्हाला नक्कीच मिळेल. नियोजन करायला नक्कीच तुम्हाला हे मुद्दे मिळतील. सो नियोजन करा, अभ्यासाला लागा, आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जर आवश्यकता वाटली मार्गदर्शकांची तर पूर्व परीक्षेची बॅच तुम्ही आता जॉईन करू शकता, जेणेकरून एमपीएससी पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. एमपीएससी मध्ये प्रश्न जर लेंदी असतो, वाचायला समजायला खूप वेळ लागतो. सो आतापासून तयारी लागा. पूर्व आणि मुख्यची पण बॅच आहे, जी बॅच तुम्हाला योग्य वाटते तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी ऍप डायरेक्टली डाउनलोड करू शकता, किंवा काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.